मोबाइल थोड़ा पीछे हो जाओ। मोबाइल थोड़ा किसका पीछे करना। विकसित भारत 2047 या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विकसित भारत 2047 जे 2027 पर्यंत $5 ट्रिलियन जे काही ड्रीम आहे किंवा जी काही आपल्याला जो गोल आहे तो अचीव करण्यासाठी 2027 नंतर 2038 आणि 2047 असं ते जे त्यासाठी राज्यांनी या 2047 साठी काय काय केलेलं आहे याची देखील माहिती या ठिकाणी आम्ही दिली। राज्याने देखील आपल्या अनेक विकासाचे प्रकल्प 2 वर्षात केले, जे बंद पडलेले प्रकल्प ते सुरू केले। अटल सेतू आहे, समृद्धी आहे, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, कोस्टल हायवे, बंद पडलेली मेट्रो ती सुरू केली, कारशेडचं काम कंप्लीट झालं, जवळपास होतं। आणि असे जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प करत असताना या ठिकाणी कल्याणकारी योजना देखील आपण केल्या, त्याची आम्ही माहिती दिली। शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यासाठी घेतलेले निर्णय, अन्नपूर्णा योजना असेल, त्याचबरोबर युवकांच्या रोजगारासाठी स्टायपेंडचा विषय असेल, हे आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा आपण घेतलेले निर्णय आहेत। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर दिव्यांग मंत्रालय करणारं पहिलं राज्य आहे आपलं, ट्रान्सजेंडरचा निर्णय घेणारं पहिलं राज्य आहे। अशी अनेक कामं आपण जी केलेली आहेत त्या कामांची देखील माहिती दिली। आणि त्याचबरोबर मग दूध असेल, त्याचबरोबर कापूस आहे, सोयाबीन आहे, या बाबतीमध्ये देखील कांदा आहे, या बाबतीत देखील चर्चा झाली। आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची पॉलिसी केंद्र सरकारची असली पाहिजे, शेतकऱ्यांना फायदा होईल अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, त्याला सहकार्य करावं असं देखील त्यामध्ये मागणी केली। आणि मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, जे दुष्काळग्रस्त भाग आहे तो जे पाणी वाहून जातं, वाया जातं, समुद्राला जातं, जसं कोकणातलं पाणी समुद्राला वाहून जातं, ते त्या पाण्याचं नियोजन झालं पाहिजे आणि मराठवाडा वॉटर ग्रीड झाला पाहिजे, दुष्काळमुक्त तो भाग झाला पाहिजे। आणि यासाठी देखील त्यावर चर्चा झाली। आणि एकंदरीत मग ती नाशिक पुणे रेल्वे जी आहे ती रखडली, चिपळूण कराडची रेल्वे जी आहे ती त्या रेल्वेच्या संदर्भात झालं चर्चा, ठाणा मेट्रोच्या बद्दल चर्चा झाली, क्लस्टरच्या बद्दल चर्चा झाली। आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये पनेल झोनवर देखील चर्चा झाली, जे विकास त्यांचा रखडलेला आहे लाखो लोकांचा हाईट रेस्ट्रिक्शनमुळे, रडार जो शिफ्ट करण्याच्या संदर्भात चर्चा झाली। त्याचबरोबर बीपीटीची जी जागा आहे 6 एकर, त्या जागेवर देखील त्या जागेचा योग्य वापर झाला पाहिजे आणि तिकडचे जे रहिवासी आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। आणि मोठं मरीन ड्राईव्ह सारखं एक मोठी चौपाटी इकडे देखील ओपन होऊ शकते, त्याबद्दल देखील तिथे चर्चा झाली। आणि त्यामुळे अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर मोदी साहेबांनी देखील सकारात्मक त्याला रिस्पॉन्स दिला आणि तेही म्हणाले की राज्यातला दुष्काळ जिकडे पाणी जास्तीच्या नदीला आहे, म्हणजे अंतर्गत नदीजोड प्रकल्प याला देखील प्राधान्य दिलं पाहिजे। आणि आज आपल्याला राज्य पुढे न्यायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर गुड गव्हर्नन्स असलं पाहिजे, उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे, आपलं उद्योगाचं जे काही धोरण आहे म्हणजे आपल्या राज्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी त्यांनी उद्योजक आले पाहिजे आणि त्यांना पूर्णपणे ज्या सवलती आहेत त्या सवलती मिळाल्या पाहिजे, तर उद्योग आले तर लोकांच्या हाताला, तरुणांच्या हाताला काम मिळेल। अशा प्रकारची एक सकारात्मक आजची नीती आयोगाची बैठक झाली आणि खऱ्या अर्थाने जे आपला देश जो आहे 11व्यावरून 5व्या क्रमांकावर आला आहे तो 2027 पर्यंत 3ऱ्या क्रमांकावर आला पाहिजे
अशा प्रकारचं जे काही स्वप्न आहे हे स्वप्न साकार सर्व राज्यांनी मिळून, जसं आम्ही महाराष्ट्रामध्ये $1 ट्रिलियन एक गोल मनात ठेवलेला आहे, तो अचीव आपण करू. कारण मुंबईमध्ये आणि मुंबई MMRमध्ये नीती आयोगाच्याच लोकांनी सांगितलं की या मुंबई आणि मुंबई MMRमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की तिथे आपला $1 ट्रिलियन गोल अचीव होईल. उर्वरित महाराष्ट्रामध्ये आणखी आपण पुढे जाऊ. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे जे काही 2047 विकसित भारत हे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी मिळून एफर्ट्स घेतले कलेक्टिव्ह. आणि जर आपापल्या राज्यामध्ये त्या प्रकारचे निर्णय घेतले तर मला वाटतं हे शक्य होईल आणि आपला देश जो आहे हा आर्थिक महासत्ता बनू शकतो अशा प्रकारचं. कारण आपण आत्मनिर्भर झालो. पूर्वी आपण इम्पोर्ट सगळ्या गोष्टी करायचो, आता आपण स्वतः इकडे तयार करतो वस्तू. 10 वर्षामध्ये मोठे निर्णय घेतले आत्मनिर्भर भारत करण्याच्या दृष्टीने. त्यामुळे एकंदरीत 10 वर्षात मोदीजींनी जे निर्णय घेतले देशाला पुढे नेण्यासाठी आणि पुढच्या आता या 5 वर्षामध्ये देखील अनेक निर्णय लोकहिताचे आणि राज्याच्या देशाच्या हिताचे घेतील. आणि त्यामुळे देश मला वाटतं आर्थिक बलवान होईल. आज आपण पाहिलं तर जगभरामध्ये अनेक देशांची अर्थव्यवस्था जी आहे ही डगमगलेली आहे, बिघडलेली आहे. आणि तरीसुद्धा आपली आर्थिक जी काय अर्थव्यवस्था त्याला चालना देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर राज्यात देखील आपण अनेक योजना आज सुरू केल्या. त्याचा फायदा ही इकॉनॉमी बूस्ट होण्यासाठीच होईल. ही पूर्ण इकोसिस्टीम आहे. आणि मग हे सगळे सांगड आहे एकमेकांवर. म्हणजे प्रकल्प पण झाले पाहिजे, प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना काम मिळतं, जनतेला त्याचा फायदा होतो. आता अटल सेतूमध्ये जिथे 1-1.5 तास लागायचं तिथे 15 मिनिटामध्ये, समृद्धीमध्ये 20 तास लागायचे, आता 7 ते 8 तासामध्ये माणूस पोहोचतो. कोस्टलची तुमची मुंबईची ट्रॅफिक आपण बघितली, ती ट्रॅफिक कमी झाली, वाहतूकदारांना त्याचा फायदा होतो. हे असे मेट्रो आपण जे करतो 337 किलोमीटर, याच्यामुळे देखील मोठा दिलासा मुंबईकरांना देखील मिळणार आहे. आणि मोदी साहेबांनी त्यांच्या म्हणजे आजच्या याच्यामध्ये खूप सकारात्मक चर्चा केलेली आहे. सर, दोन्ही नदीजोड प्रकल्प राज्यात देखील राबवण्याच्या संदर्भात नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीमध्ये देखील आपण जसं मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातलं जे वाहून जाणारं वाया जाणारं पाणी या संदर्भात देखील मी तिथे मुद्दा उपस्थित केला. आणि मग मोदी साहेबांनी देखील नदीजोड प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घ्या अशा प्रकारचे देखील सूचना केलेल्या आहेत. एक त्यांनी देखील एक सर्वसामान्य माणूस हा जो आहे मेन स्ट्रीममध्ये आला पाहिजे. एक शेतकरी, महिला आणि युवक हे खऱ्या म्हणजे ह्या सगळ्या प्रमुख जो आपला मेन स्ट्रीम आहे मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी करण्यासाठी त्यांनी बजेटमध्ये देखील अनेक निर्णय घेतले. जसे आम्ही बजेटमध्ये अनेक योजना केल्या. केंद्राने देखील सर्वसामान्य लोकांना टॅक्समधून बेनिफिट मिळाला पाहिजे. ते स्टँडर्ड डिडक्शनमध्ये 50,000चं 75,000 केलं. त्याचा देखील फायदा लोकांना होणार आहे. 11 लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर ठेवलेले आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल. मोठ्या प्रमाणात टॅक्सपेअर आपला महाराष्ट्रातला आहे, मुंबईतला आहे, त्याला फायदा होणार आहे. 3 लाख कोटी रुपये महिलांच्या विकासासाठी, उत्कर्षासाठी ठेवलं, त्याचाही बेनिफिट होणार आहे. युवकांसाठी देखील त्यांनी प्रशिक्षण भत्ता, स्टायपंड तोही निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य मिळून जे काय आज निर्णय झालेले आहेत, मी महाराष्ट्राच्याबद्दल बोलेन तर डबल इंजिनचं सरकार खऱ्या अर्थाने 2 वर्षात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर राज्याला मदत केलेली आहे. साहेब, राज्यात आणि आता पण त्यांनी जेव्हा मुंबईत आले त्यावेळेस म्हणाले होते की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, पण ती जगाची आर्थिक राजधानी होईल अशा प्रकारचं काम करत आणि ग्लोबल फिनटेक कॅपिटल झाली पाहिजे अशा प्रकारचा देखील त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मुंबई ही पूर्ण राज्यभरामध्ये नाही, देशभरामध्ये नाही, तर जगभरामध्ये मुंबईप्रमाणे त्याला ताकद दिली पाहिजे. आणि आर्थिक राजधानी ज्या फायनान्शियल कॅपिटल जे आहे त्याकडे देखील तशा प्रकारचं आपण पाहून मुंबईत देखील मोठ्या प्रमाणावर आम्ही
सोयी सुविधा देतो याचा फायदा होणार आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री पण दिल्लीत आहेत सर. काही बैठक होणार आहे का? विधानसभा जागा वाटपाबाबत काही पॉलिटिकल होईल? जागा वाटप योग्य वेळी होईल आणि संमतीने सर्वसंमतीने होईल. आणि महायुतीने जे 2.5 वर्षामध्ये काम केलंय, महाविकास आघाडीने 2.5 वर्षात काम केलंय, याची तुलना जनता नक्की करेल आणि त्याची पोचपावती येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळेल. महायुतीचं सरकार पुन्हा येईल. दुधाचं काय, मी कालच बैठक आमची झाली आणि त्यामध्ये कांद्यासाठी देखील 10 लाख मेट्रिक टनाचा कांदा महाबॅन करण्याचा निर्णय झाला. कारण हे नाशवंत वस्तू असल्यामुळे ते अनेक जे काही BARCचे प्रकल्प आहेत ते यांना सोबत घेऊन काकोडकर साहेब देखील त्या बैठकीत होते आणि या सर्वांना सोबत घेऊन राज्याचे देखील इरॅडिशन सेंटर वाढवायचे आहे. त्यामुळे या ज्या नाशवंत वस्तू आहेत त्या जास्ती काळ टिकतील, शेतकऱ्यांचा फायदा होईल. आणि दुधामध्ये जे भेसळ करतात, सर्वसामान्य लोकांच्या आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळतात, त्यांच्यावर कारवाई करण्याचा कायदा जो आहे हा कायदा कठोर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्या तशा प्रकारची शिफारस केंद्राकडे करू आणि राज्यात देखील मी सांगितलेलं आहे की जे दूध भेसळ करतील, दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ करतील, जे लहान मुलांच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतील त्यांना MPDA सारखी कारवाई झाली पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, त्यांना नॉन बेलेबल केस केली पाहिजे. अशा प्रकारचं देखील तुमचं सरकार आणि सगळ्यात महत्वाचं आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले म्हणून त्यांचा आजचा हा वाढदिवस शिवसेना जी आहे, मूळ शिवसेना तुमची, काळा दिवस साजरा करत आहे. ठीक आहे, वाढदिवस त्यांना आपापल्या पद्धतीने साजरा करायचा अधिकार आहे. परंतु बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले त्याच्यावर आमचे प्रवक्ते बोललेले आहेत. सरकार आणि सरकारमधला एक गट मनोज जरांगेंशी चर्चा करतो, त्याच वेळेला त्यांच्या विरोधात म्हणजे त्यांच्या मागणीला जे विरोध करतायत त्यांना देखील त्यांच्याशी देखील एक गट चर्चा करतो. ह्या सगळ्या शरद पवारांनी असा आरोप शरद पवार यांनी त्यांनी असं म्हटलं दिल्लीत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. पवार साहेब जेव्हा मला भेटले तेव्हा मी त्यांना त्यांची अनेक कामं होती, दुधासंदर्भात होती, काही जलसंपदा विभागाशी संबंधित होती, काही सहकार विभागाशी संबंधित होती आणि त्यानंतर या विषयावर देखील चर्चा झाली. त्यांनाही मी सांगितलं या महाराष्ट्र आपला हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, सर्व लोक यामध्ये गुण्यागोविंदाने राहतात, परंतु जातीमध्ये ज्या तेढ निर्माण होताना आपण पाहतोय, एका म्हणजे गावबंदी करा, कोणी कोणाच्या कार्यक्रमात जायचं नाही असं कधी झालं नव्हतं. आणि त्यामुळे या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन या विषयाला आपण कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांना एकत्र बसवून आपण बैठक घेऊ, तुम्ही बैठकीला या. आणि मी त्यांना जाहीरपणे सांगितलं, आजही सांगतोय की आपण ज्येष्ठ नेते आहात आणि सगळ्यांनी मिळून या प्रश्नाला न्याय दिला पाहिजे. आणि या राज्यामध्ये जे काही वातावरण बिघडलेलं आहे, निवडणुका तर येतात जातात, परंतु जे वातावरण जे बिघडलेलं आहे ते वातावरण दुरुस्त झालं पाहिजे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळे लोक गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे. कारण मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही याची भूमिका सरकारने पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आज मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी सापडत नव्हत्या, जुन्या नोंदी असताना कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती, परंतु ती आम्ही द्यायला लावली. कुणबी प्रमाणपत्र आता मिळत आहेत. 10% मराठा समाजाला वेगळं आरक्षण आम्ही दिलं. त्याचबरोबर मुलींचं शिक्षण मोफत केलं आता, उच्च शिक्षण. आणि सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला देखील योजना देण्याचं काम आपल्या सरकार करतंय. आणि ओबीसी इतर समाजावर कुठल्याही समाजावर अन्याय न करता ही भूमिका आजही आमची कायम आहे, कालही होती. आणि त्यामुळे यामध्ये एवढंच आहे की जेव्हा आपण, माझं सगळ्यांना आव्हान आहे ओपन, की आपण बसा, चर्चा करा, तुमच्या काय मागण्या आहेत ते सांगा. मागण्या आपण जेव्हा सुरुवातीला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आपण पूर्ण केली, मराठा समाजाला आरक्षण देण्याची ती मागणी आपण पूर्ण केली. आज मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्यावर काम केलेलं आहे. त्यामुळे जे कोणी याच्या बाबतीमध्ये ज्यांना चर्चा करायची आहे, मग मनोज जरांगे असतील, ओबीसीचे नेते असतील,
आणि राजकीय जे काही सर्व पक्षीय नेते आहेत यांनी एकत्र बसून हा मार्ग पण सगळे काढला पाहिजे. सगळे सोयरेबाबत पण सरकारची काय शरद भूमिका पवार आहे? म्हणाले की शरद पवार म्हणतात की दोन्ही गटांना वेगवेगळी वचनं दिली आणि त्याच्यामुळे आज असं तिढा कुठले निर्माण आम्ही झालाय. जे बोलतो ते जाहीरपणे बोलतो. आम्ही गुपचूप कुठलंही काम करत नाही, लपून छपून काम करत नाही. जी आमची जाहीर भूमिका पहिल्या दिवसापासून होती ती सरकारची भूमिका आजही कायम आहे आणि त्यामुळे कुणी कुणावर आरोप करता कामा नये. देवेंद्र फडणवीस जी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, मी त्यांच्यासोबत होतो आणि हे आरक्षण दिल्यानंतर हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडी ते टिकू शकले नाहीत. जेव्हा जेव्हा मराठा समाजाला न्याय देण्याचा जेव्हा संधी होती तेव्हा त्यांना न्याय दिला नाही. मराठा समाजाच्या जीवावर नेते झाले, राज्यकर्ते झाले, परंतु मराठा समाजाला वंचित ठेवण्याचं काम केलं. जेव्हा जेव्हा संधी होती तेव्हा दिलं नाही. परंतु देवेंद्रजी यांनी दिलेलं आरक्षण ते टिकवू शकले नाहीत. पण आमचं सरकार पुन्हा आल्यानंतर युतीचं आम्ही पुन्हा आरक्षण दिलेलं आहे, पुन्हा कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत, पुन्हा मराठा समाजाला ज्या ज्या योजना ज्या आहेत त्यांचा लाभ आम्ही देतोय. 5,000 अधिसंख्य पदं निर्माण करून जे त्या काळामध्ये कोर्टाचा निर्णय झाला सुप्रीम कोर्टाचा आरक्षण रद्द करण्याचा, त्या काळात ज्यांचं सिलेक्शन झालं होतं, ज्यांना अपॉइंटमेंट नव्हती, अगोदरचे राज्यकर्ते घाबरले, परंतु आम्ही त्यांना नोकऱ्या दिल्या. त्यामुळे मराठा समाजातल्या तरुणांनी देखील याचा विचार केला पाहिजे आणि 10% आरक्षण आपण दिलेलं आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे. आज आपण मुलींचं शिक्षण मोफत केले त्याचा फायदा घेतला पाहिजे. आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा आपण व्याज सरकार भरतोय, 15 लाख रुपये त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण योजना केलेल्या आहेत त्याचा लाभ घेतला पाहिजे. आज आपण जे स्टायपंड देतोय त्याचा देखील तरुणांनी फायदा घेतला पाहिजे. त्यामुळे हे सगळं जे आहे हे सर्व समाजाला कुठंही कुणाचं कमी न करता देण्याची भूमिका सरकारची आहे आणि म्हणून आमची जशी भूमिका आहे तशी भूमिका सर्वांनी ओपनली घेतली पाहिजे. या राजकीय फायद्यासाठी कुठल्याही समाजाला वेठीस धरता कामा नये. निवडणुका येतात जातात आणि त्यामुळे निवडणुकीपुरतं कुणालाही कुठल्याही समाजाला वापरता कामा नये स्वतःच्या फायद्यासाठी. एवढंच माझं म्हणणं आहे. सगळे सोयऱ्यांबाबत सरकारची सर्व भूमिका काय असणार? थँक्यू. ठीक आहे. ये पकड़िए ना किसका है? निधी नाही आहे. लाडक्या बहिणी हिंदी भी लेना है. स्पष्टीकरण पण दिलंय. या विरोधकांच्या भावड्या आहेत, या विरोधकांच्या भावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झालेली आहे आणि मी कालही म्हणालो की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांना आम्ही जी योजना सुरू केली, गॅस सिलेंडरची योजना सुरू केली, ही त्यांना हजम झालेली नाही. त्यांना हजमोला द्यायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी हे सावत्र भाऊ आहेत माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बरोबर लक्ष ठेवा. हे सावत्र भाऊंना तुम्हाला दिलेले पैसे तुम्हाला पैसे मिळता कामा नये, ही योजना सुरू होता कामा नये, याच्यात खोडा घातला पाहिजे आणि यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. परंतु आम्ही सरकार म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि या सर्व लाडक्या बहिणींच्या योजनेला जेवढे पैसे लागणार आहेत याची सगळी तरतूद केलेली आहे. युवकांना स्टायपेंड जो लागणार आहे त्याची तरतूद सरकारने केलेली आहे. पूर्णपणे तरतूद केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही कधी कुठला निर्णय घेतल्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक कधी म्हणत नाही, चुनावी जुमला था असं म्हणत नाही. कारण आम्ही निर्णय घेतलाय तो पूर्ण विचारांती घेतलाय. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद झाला पाहिजे. महिलांना आता जेव्हा आम्ही एसटी मध्ये 50% सवलत दिली, ज्येष्ठांना मोफत दिलं, तेव्हा काही निवडणुका होत्या? लेक लाडकी योजना केली तेव्हा काही निवडणुका होत्या? आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलं काम करत नाही आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आणि माझ्या लाडक्या भावांनी बरोबर लक्षात ठेवा तुमचे विरोधक कोण आहेत, कुणाला पोटदुखी झालेली आहे. थँक्यू.